नमस्ते. मी अर्चना ढमाळ, रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा सयाजीराव कनिष्ठ महाविद्यालय सातारा या ठिकाणी वाणिज्य विभागाअंतर्गत कार्यरत असून आज आपण वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयातील व्यवस्थापनाची कार्ये या घटकाअंतर्गत नियोजन आणि संघटन या दोन कार्यांचा अभ्यास करणार आहोत. तर व्यवस्थापन कार्यांचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या व्यवस्थापन तज्ज्ञांनी वेगवेगळी व्यवस्थापनाची कार्ये सांगितलेली आपल्याला दिसून येतात. तर यामध्ये सुरुवातीला आपण हेनरी फ्यॉल यांनी जी व्यवस्थापनाची कार्ये सांगितली आहेत किंवा यांनी व्यवस्थापन कार्यांची व्याख्या कशा प्रकारे केली आहे ते आपण पाहणार आहोत. तर हेनरी फ्यॉल हे एक फ्रेंच मायनिंग इंजिनियर होते. यांनी व्यवसाय प्रशासनासंदर्भात एक सर्वसामान्य सिद्धांत मांडला होता. त्याला आपण फिऑलिझम म्हणून ओळखतो आणि यांनाच फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट मेथड्स म्हणून ओळखलं जातं. म्हणजे आधुनिक व्यवस्थापनाचे जनक म्हणून हेनरी फ्यॉल यांची ओळख आहे. याने जी व्यवस्थापनविषयक जी 14 तत्त्वे मांडली आहेत तर त्यांचा अभ्यास आपण मागील प्रकरणामध्ये केलेला आहे. तर हेनरी फ्यॉल यांच्या मतानुसार व्यवस्थापन किंवा व्यवस्थापनाची कार्ये काय आहेत ते आपण बघणार आहेत. तर व्याख्या बघूया. व्यवस्थापन करणे म्हणजे भाकीत वर्तवणे, नियोजन करणे, संघटन करणे, आदेश देणे आणि नियंत्रण ठेवणे होय. तर यामध्ये बघा, हेनरी फ्यॉल यांनी व्यवस्थापन कार्यांमध्ये 5 महत्त्वाच्या कार्यांचा समावेश केलेला आहे. यातील भाकीत वर्तवणे म्हणजे भविष्याविषयीचा अंदाज करणे. यानंतर एक दुसरे व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत, ल्युथर गुलिक असं यांचं नाव आहे. यांचं पूर्ण नाव आहे ल्युथर हॅल्से गुलिक. तर हे एक अमेरिकन पॉलिटिकल सायंटिस्ट आहेत. तर यांना आपण एक्सपर्ट ऑन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून यांची ओळख आहे. आणि यांनी जो सिद्धांत मांडला आहे, यांची जी थेरी आहे त्या थेरीला POSDCORB या नावाने ओळखलं जातं. तर याच्यामध्ये त्यांनी जी व्यवस्थापनाची 7 कार्ये सांगितलेली आहेत ते आपण बघूयात. तर P इज फॉर प्लॅनिंग, त्यानंतर O इज फॉर ऑर्गनायझिंग, S इज फॉर स्टाफिंग, P इज फॉर प्लॅनिंग म्हणजे नियोजन, O इज फॉर ऑर्गनायझिंग म्हणजे संघटन, S इज फॉर स्टाफिंग म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन, त्यानंतर D इज फॉर डायरेक्टिंग म्हणजे निर्देशन, त्यानंतर जो CO ही जी अद्याक्षरं आहेत ती आहेत CO इज फॉर कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय, त्यानंतर R इज फॉर रिपोर्टिंग म्हणजे अहवाल सादर करणे आणि B इज फॉर बजेटिंग म्हणजे अंदाजपत्रक. तर ल्युथर गलिक यांनी ही व्यवस्थापन कार्ये सांगितलेली आपल्याला दिसून येतात. यानंतर आपल्याला अभ्यासक्रमामध्ये जी व्यवस्थापनाची कार्ये आहेत तर त्याचं वर्गीकरण 6 गटामध्ये किंवा 6 व्यवस्थापन विषयक कार्ये आपल्याला दिसून येतात. पहिला आहे नियोजन, त्यानंतर आहे संघटन, त्यानंतर आहे कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन, समन्वय आणि नियंत्रण. तर यातील नियोजन आणि संघटन या 2 व्यवस्थापन कार्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर आपल्याला दिसून येते बघा, ही जी नियोजनाची कार्ये नियोजनाशी संबंधित जी कार्ये व्यवस्थापनाची दिसत आहेत याची सुरुवातच नियोजनापासून होते आणि याचा शेवट नियंत्रणापर्यंत होतो. आणि ही जी कार्ये आहेत ही एकमेकांशी संबंधित आहेत, ती एकमेकांपासून वेगळी करता येत नाहीत. म्हणजे नियोजन हे जे कार्य आहे हे इतर सर्व कार्यांचा पाया किंवा आधार कार्य म्हणून ओळखलं जातं. तर यामध्ये बघा, कोणत्याही गोष्टीचं नियोजन करत असताना आपल्याला काही प्रश्न विचारावे लागतात. ते म्हणजे सुरुवात आपण व्हॉटपासून करूयात. म्हणजे नक्की काय करायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर हाऊ म्हणजे कशा पद्धतीनं करायचं आहे, व्हेन म्हणजे केव्हा करायचं आहे, वेअर म्हणजे कोठे करायचं आहे, व्हाय म्हणजे का करायचं आहे आणि हू म्हणजे कोण करणार आहे. ठीक आहे. तर असे जे काही प्रश्न आपण एखाद्या व्यवसायातील एखाद्या कार्याविषयक आपण विचार करू आणि त्याप्रमाणे आपण योजना तयार करू तर त्याला आपण नियोजन असं म्हणणार आहोत. तर आपल्याला नियोजनाच्या काही व्याख्या आहेत.
तर याच्यामध्ये पहिली व्याख्या जी आहे ती आहे कुंठज आणि ओडोनेल यांची व्याख्या आहे. बघा, आपण जे योजनाविषयक किंवा एखाद्या कार्याविषयक जे काही प्रश्न विचारले तेच प्रश्न आणि त्याच प्रश्नांवरून ही व्याख्या आपल्याला असलेली दिसून येते. बघा, कोणते काम करायचे आहे, कसे करावयाचे आहे, केव्हा करावयाचे आहे व कोणी करावयाचे आहे हे अगोदरच निश्चित करणे म्हणजे नियोजन होय. नियोजनामुळे आपण कुठे आहोत व आपल्याला कुठे जायचे आहे यातील अंतर कमी होते. यामुळे अशा गोष्टी साध्य होतात ज्या इतर वेळेला कधीच शक्य झाल्या नसत्या. ठीक आहे, ही झाली पहिली व्याख्या कुंठज आणि ओडोनेल यांची. त्यानंतर दुसरी जी व्याख्या आहे ती बघूयात आपण. संघटनेची उद्दिष्टे ठरवणे व ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठीचा मार्ग आखून देणे म्हणजे नियोजन होय. तर ही जेम्स टोनर यांची व्याख्या आहे. याच्यामध्ये या दोनही व्याख्यांवरून आपल्याला एखादं काम जर पूर्ण करायचं असेल व्यवसायामध्ये तर ते एकतर त्याचं उद्दिष्ट एक ठरवलं गेलं पाहिजे सुरुवातीला. त्यानंतर ते काम करण्यासाठीचे सगळे घटक म्हणजे ते काम कोणी करायचं, कशा पद्धतीनं करायचं आहे, केव्हा करायचं आहे, ठीक आहे, हे निश्चित करणं म्हणजे नियोजन होय. याच्यामध्ये आपण बघूयात की नियोजनाचं महत्त्व जर बघायचं झालं तर आपल्याला पुढील काही आकृत्यांवरून ते स्पष्ट होईल. तर नियोजन का आवश्यक आहे, तर संघटनेमध्ये अगदी सुरुवातीला एखादं उद्दिष्ट ठरवण्यासाठी नियोजनाची आवश्यकता असते किंवा जे उद्दिष्ट आहे ते स्पेसिफिक विशिष्ट असं उद्दिष्ट ठरवण्यासाठी आपल्याला नियोजनाची आवश्यकता असते. त्यानंतर एखाद्या गोष्टीचं नियोजन केल्यानंतर ते कशा प्रकारे पूर्ण करावं किंवा उद्दिष्ट कशा प्रकारे साध्य करावं यासाठी नियोजन हे मार्गदर्शक असतं किंवा दिशा दर्शवणारं असतं. त्याचप्रमाणे नियोजनामुळे जे काम आहे त्या कामाच्या कार्यक्षमतेत वाढ होते, म्हणजे त्याचं स्पीडमध्ये त्याच्या वाढ होते, गतीमध्ये वाढ होते, त्याच्या गुणवत्तेमध्ये वाढ होते आणि त्याच्या खर्चामध्ये कपात होते. ठीक आहे, यानंतर आहे नियोजनामुळं जोखीम कमी होते, म्हणजेच नियोजन कार्य हे भविष्यातील जोखीम कमी करण्याचं काम नियोजनामुळं होतं. यानंतर आहे उपलब्ध संसाधनांचा पर्याप्त असा वापर नियोजनामुळे शक्य होतो, युजिंग रिसोर्सेस वाईजली. त्यानंतर नियोजन आपल्याला निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शक ठरते. याच्यामध्ये नियोजन करत असताना आपल्याला एखादी गोष्ट करण्यासाठीच्या अनेक पर्याय किंवा अनेक पद्धती आपल्यासमोर आपल्याला उपलब्ध होतात आणि त्यामधून एका पद्धतीची निवड आपण करतो किंवा एखादी पद्धत जर परिपूर्ण नसेल तर त्यासाठी पर्यायी पद्धतीचा किंवा दुसऱ्या पर्यायाचा आपण उपयोग करू शकतो. म्हणजे निर्णय घेण्यासाठी, डिसिजन मेकिंगसाठी नियोजनाची आवश्यकता आहे. त्यानंतर नियंत्रणासाठी सुद्धा नियोजनाची आवश्यकता आहे. नियंत्रणाची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मानके ठरवण्यासाठी नियोजनाचा उपयोग केला जातो. नियंत्रणाच्या प्रक्रियेमध्ये काय केलं जातं हे लक्षात घ्या. एकतर सद्यस्थिती काय आहे ते पाहिलं जातं, जे आपण उद्दिष्ट ठरवलं होतं तिथपर्यंत आपण पोहोचलोय की नाही हे बघितलं जातं. मग समजा उद्दिष्टापर्यंत पोहोचलो नाही तर त्याच्या कारणांचा शोध घेतला जातो आणि पुन्हा नियोजन केलं जातं. म्हणजे नियंत्रणानंतर नियोजन ही साखळी सातत्याने राखली जाते. त्यानंतर आहे समन्वय साधण्यासाठी आपल्याला नियोजन आवश्यक असतं. नियोजन असेल तरच सर्व व्यक्तींमध्ये, व्यवसायामध्ये काम करणाऱ्या किंवा सर्व विभागांमध्ये समन्वय राखला जातो. तसंच नियोजनामुळं व्यवस्थापनाची इतर कार्ये सुलभ होतात, संघटन करणं सुलभ होतं. कर्मचारी व्यवस्थापन असेल किंवा निर्देशन असेल, नियंत्रण असेल, ही सगळी कार्ये व्यवस्थापनाची ही नियोजनामुळं सुलभ आणि शक्य होतात. तसंच नियोजनामुळं व्यवसायामध्ये इनोव्हेशनला, नवीन कल्पनांना, सर्जनशीलतेला, संशोधनाला प्रोत्साहन मिळतं. ठीक आहे, तर हे झाले आपले नियोजनाचे महत्त्व. तर याच्यामध्ये आपण कुठले पॉईंट बघितले ते बघा. पहिला आहे स्पष्ट उद्दिष्टे निर्धारित करण्यासाठी आपल्याला नियोजनाची आवश्यकता असते. नियोजनामुळे कंपनीमध्ये किंवा व्यवसायामध्ये ज्या प्रकारची संस्था असेल त्या प्रकारच्या संस्थेमध्ये
कामगारांना किंवा इतर सहाय्यक व्यवस्थापकांना दिशा दाखवण्यासाठी नियोजन आवश्यक असतं. त्यानंतर आहे कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी नियोजन महत्त्वपूर्ण आहे. जोखीम कमी करण्यासाठी नियोजन काम करते. त्यानंतर उपलब्ध संसाधनांचा पर्याप्त वापर करण्यासाठी नियोजनाची आवश्यकता आहे. निर्णय घेण्यासाठी डिसिजन मेकिंगसाठी नियोजन महत्त्वपूर्ण आहे. नियंत्रणाची मानके ठरवण्यासाठी उपयुक्त असा घटक आहे नियोजन. त्यानंतर सर्व कार्यांमध्ये समन्वय साधणे, तसेच व्यवस्थापनाची इतर कार्ये सुलभ बनवणे आणि नवीन कल्पनांना प्रोत्साहन देणे, हे अशा प्रकारे आपण नियोजन या कार्याचं महत्त्व पाहिलं. यानंतर आपण जे पुढील कार्य पाहणार आहोत ते म्हणजे ऑर्गनायझिंग, यालाच आपण संघटन असं म्हणतो. बघा, ही कार्ये मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ही कार्ये इंटर रिलेटेड आहेत. म्हणजे व्यवस्थापनाचं एक कार्य दुसऱ्या कार्यापासून विलग करता येत नाही. एखादी गोष्ट आपण प्लॅन केल्यानंतर ती पूर्ण करण्यासाठी, समजा आपण एक उदाहरण घेऊयात, व्यवसायाचं मुख्य उद्दिष्ट नफा मिळवणं हे आहे, ठीक आहे. मग नफा मिळवायचा असेल तर आपल्याला सुरुवातीला वस्तूचं उत्पादन करावं लागेल, तिचं संग्रहण करावं लागणार आहे, त्याची वाहतूक करावी लागणार आहे बाजारपेठेपर्यंत, जाहिरात आहे, प्रसिद्धी आहे, विक्रोत्तर सेवा आहेत. म्हणजे एखादं उद्दिष्ट नियोजनामध्ये उद्दिष्ट ठरवलं जातं. संघटनमध्ये ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जी साधनसामग्री आवश्यक असणार आहे, म्हणजे याच्यामध्ये मनुष्यबळ असेल, पैसा असेल, पैसा आपण यालाच मनुष्यबळ म्हणजे ह्युमन रिसोर्स किंवा पैसा आपण याला भांडवल असं म्हणूयात, कॅपिटल असं म्हणूयात, किंवा इतर स्टेशनरी आहे किंवा इतर प्रकारची मशिनरी असेल, काही प्रोसेसेस असतील, काही टेक्नॉलॉजी असेल, तर या सगळ्याचं ऑर्गनायझिंग हे या संघटन या कार्यामध्ये येतं. तर संघटन या कार्याच्या पाठ्यपुस्तकामध्ये काही व्याख्या आहेत त्या आपण बघूयात. पहिली व्याख्या आहे मुनी आणि रिले यांची व्याख्या आहे. बघा, संघटना ही एक समान हेतू साध्य करण्यासाठी प्रत्येक मानवी सहयोगाचा प्रकार आहे. त्यानंतर दुसरी व्याख्या आहे कुंठज आणि ओडोनेल यांची व्याख्या आहे. संघटनामध्ये उद्दिष्ट व योजना पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या कार्याचे गट करणे, या कार्याची जबाबदारी योग्य त्या विभागाकडे सोपवणे आणि अधिकार विभागणे व समन्वय याची तरतूद करणे याचा समावेश होतो. त्यानंतर थियो हायमेन यांची एक व्याख्या आहे. संघटन ही एखाद्या संस्थेतील क्रियांचे अर्थ सांगण्याची, त्यांचे गट पाडण्याची एक प्रक्रिया आहे, ज्यात अधिकारानुसार नातेसंबंध निर्माण केले जातात. संघटनांचे, ठीक आहे, ओके, इथपर्यंत व्याख्या आहे त्याची. तर आता या व्याख्येवरून आपण जर बघितलं की संघटन कार्य आपण कशाला म्हणणार आहे, तर आपल्याला याच्यामध्ये काही कीवर्ड दिसून येतात. बघा, एक म्हणजे अधिकार आणि जबाबदारीचं विभाजन करणं किंवा वेगवेगळ्या कार्यांचे वेगवेगळे गट तयार करणं. तर हे संघटन कार्यामध्ये समावेश याचा होतो. तर याच्यामध्ये संघटन कार्याचं जर आपण महत्त्व बघायचं झालं तर यामध्ये सुरुवातीला अगदी प्रशासन आणि दैनंदिन कामकाज सुलभ करण्यासाठी संघटन कार्य आवश्यक आहे. कारण याच्यामध्ये कार्याचे लहान लहान गट केले जातात. त्या गटासाठी एक विशिष्ट व्यक्ती, पात्र व्यक्तीची नियुक्ती केली जाते. त्यामुळं जे प्रशासकीय कामकाज आहे, जे दैनंदिन कामकाज आहे, ते पूर्ण होण्यासाठी मदत होते. त्यानंतर दुसरा जो भाग आहे तो आहे विशेषीकरण, म्हणजे स्पेशलायझेशन. संघटन कार्यामुळे व्यवसायामध्ये स्पेशलायझेशन म्हणजे विशेषीकरण घडून येतं. त्या विशिष्ट कामासाठी त्या कामातील अनुभव असणारा किंवा त्या कामामध्ये तज्ज्ञ असणारी किंवा त्या कामाचं ज्ञान असणारी व्यक्ती नियुक्त केली जाते. त्यानंतर आहे संघटन कार्यामुळं कामाची निश्चिती होते. ठीक आहे, एखाद्या व्यवसायामध्ये वेगवेगळे विभाग असतात, जसे की उत्पादन आहे किंवा वितरण विभाग असेल किंवा जाहिरात विभाग आहे, प्रमोशन विषयक असेल, मार्केटिंग विषयक एखादा विभाग असेल, इव्हेंट मार्केटिंग विषयी एखादा विभाग असू शकतो. तर अशा प्रकारचे वेगवेगळे रिसर्च अँड डेव्हलपमेंट असा एखादा विभाग असतो. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे विभाग आहेत, तर त्या प्रकारच्या कामाची निश्चिती ही संघटनेमुळे शक्य होत असते.
त्यानंतर आहे अधिकार आणि जबाबदारी यांचे स्पष्टीकरण हे संघटन कार्यामुळं घडून येतं. एखाद्या कामासाठी एखादं काम पूर्ण करण्यासाठी विशिष्ट व्यक्तीला अधिकार प्रदान करणं आणि त्याची जबाबदारी निश्चित करणं किंवा एखाद्या व्यक्तीला जर आपण जबाबदारी एखादी सोपवत असू तर ती पूर्ण करण्यासाठीचे अधिकार त्या व्यक्तीला, त्या विभाग प्रमुखाला किंवा त्या विशिष्ट विभागाला देणं, तर हे संघटन कार्यामुळं शक्य होतं. त्यानंतर आहे समन्वय. व्यवसायामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारची कार्य असतात, उदाहरणार्थ आपण एक घेऊयात की मागणी असेल, ग्राहकाची मागणी जेवढी येईल, ऑर्डर जेवढी येणार आहे तेवढा पुरवठा होण्यासाठी दोनही विभागांमध्ये म्हणजे वितरण विभागामध्ये किंवा वितरण विक्री विभागामध्ये आणि उत्पादन विभागामध्ये समन्वय आवश्यक असतो. तर हा समन्वय प्रस्थापित करण्यासाठी संघटन हे कार्य महत्त्वपूर्ण आहे. तसंच व्यवसायामध्ये वेगवेगळे प्रकारचे विभाग जे आहेत त्यांचं प्रशासन प्रभावीपणे होण्यासाठी संघटन कार्याची आवश्यकता असते. व्यवसायाच्या वाढीसाठी संघटन आवश्यक आहे. तसंच व्यवसायामध्ये डायव्हर्सिफिकेशन म्हणजेच व्यवसायामध्ये विविधतेसाठी सुद्धा संघटन कार्य आवश्यक आहे. बघा, व्यवसायामध्ये विविधता असणं याचा अर्थ एखादा व्यवसाय एखाद्या विशिष्ट उत्पादनापुरता मर्यादित न राहता तो त्याचे वेगवेगळी उत्पादने, त्याचे वेगवेगळे प्रोडक्ट तो मार्केटमध्ये आणतो. तर यासाठी सुद्धा संघटन कार्याची आवश्यकता आहे. तसेच जो व्यवसायामध्ये काम करणारे जे व्यवस्थापक आहेत, कर्मचारी आहेत, कामगार वर्ग असेल, त्यांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी संघटन कार्याची आवश्यकता असते. तसेच व्यवसायामध्ये नवीन उपक्रमांना वाव देण्यासाठी किंवा नवीन कल्पनांना, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संघटन कार्य आवश्यक आहे. आणि संसाधनांचा पर्याप्त वापर करण्यासाठी सुद्धा संघटन कार्याची आवश्यकता आहे किंवा संघटन कार्य महत्त्वपूर्ण आहे. जे रिसोर्सेस आहेत व्यवसायाकडे असणारे, मग व्यक्ती असतील, काही भांडवल असेल, काही वस्तू असतील किंवा कच्चा माल आहे, यंत्रसामग्री आहे, काही प्रक्रिया असतील, त्यांचा अतिशय कार्यक्षमपणे वापर करण्यासाठी, संसाधनांचा पर्याप्त वापर करण्यासाठी संघटन हे कार्य महत्त्वपूर्ण आहे. तर बघा, आपण संघटन या कार्याचं महत्त्व बघत असताना जे पॉईंट बघितले याच्यामध्ये प्रशासकीय व दैनंदिन कामकाज सुलभ संघटन कार्य करते. त्यानंतर विशेषीकरण घडून येते संघटन कार्यामुळे. कामाची निश्चिती होते. अधिकार आणि जबाबदारी हे स्पष्ट आणि निश्चित केली जाते. वेगवेगळ्या कार्यांमध्ये, विभागांमध्ये समन्वय प्रस्थापित होतो. प्रशासन प्रभावीपणे होते. व्यवसायाच्या वाढीसाठी, व्यवसायामध्ये विविधतेसाठी संघटन महत्त्वपूर्ण आहे. सुरक्षिततेची भावना सर्व घटकांमध्ये निर्माण करण्यासाठी संघटन महत्त्वपूर्ण आहे. नवीन उपक्रमांना संघटन कार्यामुळे वाव मिळतो आणि संसाधनांचा पर्याप्त वापर हे संघटनामुळं शक्य होतं. तर अशा प्रकारे आपण नियोजन आणि संघटन या दोन कार्याची उजळणी घेतली. धन्यवाद.